आपण बघत आहात आवाज कसमादेचा। दिंडोरी वन परिक्षेत्रात एक अत्यंत दुर्मिळ आणि निसर्गातील अनोखी घटना समोर आली आहे। चाचगाव शिवारातील ऊस शेतीमध्ये बिबट्याची 3 नवजात पिल्लं आढळून आली होती। विशेष म्हणजे यापैकी एका बछड्याची त्वचा पांढऱ्या रंगाची असल्यानं या घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतले। ही पिल्ले शेतमजुरांना दिसताच त्यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली। दिंडोरी वन पथकानं घटनास्थळी धाव घेत तिन्ही बछड्यांना सुरक्षित ताब्यात घेतले। प्राथमिक निरीक्षणात एका बछड्याचा रंग पूर्णपणे पांढरा असून त्यावर हलके काळे ठिपके असल्याचं दिसून आले। या दुर्मिळ प्रकाराची दखल घेत नाशिक वन विभागाच्या विशेष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले। पथकानं बछड्यांना TTC केंद्रात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली। तपासणीत हे बछडे अवघे 6 दिवसांचे असल्याचं निष्पन्न झाले। त्यानंतर वन विभागानं अत्यंत काळजीपूर्वक पुढील प्रक्रिया राबवली। सायंकाळच्या सुमारास तिन्ही बछड्यांना पुन्हा चाचगावातील ऊस शेतीत आणण्यात आलं। आई आणि पिल्लांची पुनर्भेट घडवून आणण्यासाठी पिल्लांना टोपलीखाली सुरक्षित ठेवण्यात आले आणि परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले। रात्रीच्या वेळी बिबट्या मादी घटनास्थळी आली आणि तिन्ही बछड्यांना तोंडात धरून सुरक्षित अधिवासात घेऊन गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झाले। यामुळे वन विभागाच्या या मोहिमेला मोठं यश मिळालंय। दरम्यान पांढऱ्या रंगाच्या बिबट्याचा बछडा आढळण्याची ही नाशिक जिल्ह्यातील पहिलीच घटना ठरली आहे। यापूर्वी एप्रिल 2025 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात अशाच प्रकारचा बछडा आढळला होता, जो महाराष्ट्रातील पहिला प्रकार मानला गेला होता।